नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. कधी कधी आयुष्यात आपल्यावर जे प्रेम करतं तेच आपल्याला संपवायचं ठरवतं. आजच्या या ट्विस्ट एपिसोडमध्ये एक नवीन धक्का देणारं वळण आपल्याला बघायला मिळणार आहे. ते म्हणजेच सोहम, घरातील सगळ्यांचा लाडका, सरळ आणि प्रेमळ मुलगा, आणि त्याच्या आयुष्यात आता एक नवीन घातक वळण येतोय. आणि त्याच्या या अवस्थेमागे कोण आहे माहितीये का? त्याचं स्वतःचं घरचं माणूस. हो, त्याची स्वतःची बायको अनामिका. नेहमीप्रमाणे आता ती नक्कीच काहीतरी धुडगूस घालणार आहे. आणि त्याचा परिणाम आता सोहमच्या जीवावर सुद्धा बेतायला कमी करणार नाहीये. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. तर मित्रांनो, आता सोहमचं ना काय असतं की त्याची तब्येत ना दिवसेंदिवस खालावत चाललेली असते. म्हणजे घरामध्ये सगळे आपापल्या गोष्टींमध्ये बिझी असतात. पण सोहमला आता जेव्हापासून आर्ट गॅलरीकडून म्हणजे आर्ट गॅलरीला जेव्हा आता अद्वैतने त्याचं नाव सजेस्ट केलेलं असतं, त्यानंतरून आर्ट गॅलरीवाल्यांनी सोहमचं काम बघून त्याला प्रेफर केलेलं असतं. म्हणजे त्या लोकांना त्याचं काम एवढं आवडतं की ते लोक त्याला प्रेफरन्स द्यायला बघतात आणि त्यांनी त्याला ऑफर सुद्धा दिलेली असते. आता सोहम त्याच धकाधकीत असतो आणि त्यामुळे होतं असं की सोहमची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली असते. म्हणजे सकाळचा प्रसंग असतो, रजनी किचन मध्ये असते. सोहम ऑफिसला जायला निघत असतो. ऑफिसला म्हणजे तिथेच जिथे त्याची वर्क प्लेस असते. त्या लोकांनी त्याला सुरुवातीला सांगितलेलं असतं की आम्ही ऑफिसच्या इंटेरियरचं काम करतोय, पण इंटेरियर झाल्यानंतर आम्ही तुम्हाला पुन्हा कॉन्टॅक्ट करू. तेव्हा आता ते इंटेरियरचं काम झालेलं असतं आणि आता सोहमला तिथल्या लोकांनी परत बोलवलेलं असतं आणि त्याचं एक्झिबिशन ते तिथे लावणार असतात. तेव्हा आता रजनी म्हणते, बाळा काय रे, कुठे निघालास? तेव्हा सोहम म्हणतो, अगं आई, मला ती जिथली अपॉर्च्युनिटी होती ना तिथे जायला सांगितलेलं आहे, मला तिथे जावं लागणार आहे. त्यासाठीच मी रेडी वगैरे होतोय आणि आता निघतो जायला नाश्ता वगैरे करून. तेव्हा रजनी म्हणते, हो मी तेच म्हणत होते तुला की तू जिथे कुठे जात असशील पण ब्रेकफास्ट करून जा. काय रे सोहम, बाळा हल्ली तू खूप थकल्यासारखा वाटतोयस. कुठे डॉक्टरकडे वगैरे जाऊन आलास का? काय होतंय तुला नक्की? हल्ली खूप दमलेल्यासारखा दिसतोस तू. सगळं ठीक आहे ना? आता रजनी किती पण केलं तर एक आई आहे आणि आईच्या जागेवरून ती योग्य प्रश्न त्याला विचारत असते. आता सोहम म्हणतो की आई काही नाही ग, फक्त काम जरा जास्त झालेलं आहे हल्ली, थोडा थकलोय मी, म्हणजे हल्ली जरा मी जास्त दमतोय, बस बाकी काही नाही. तेव्हा रजनी म्हणते, असं कसं? मला स्पष्ट जाणवतोय तू कुठल्या तरी गहन विचारात नक्कीच आहेस सोहम. काय झालंय मला सांगणार नाही का तू आता? तेव्हा सोहम म्हणतो, अगं आई असं कशाला असेल, जर तसं काही असतं तर मी तुला नक्की सांगितलं नसतं का? तेव्हा आता रजनी म्हणते की तू लपवण्यात किती माहीर आहे ना हे मी चांगलंच ओळखते. अरे आई आहे मी तुझी. तितक्यात आता अनामिका तिकडनं येत असते. सोहम कसं बसं रजनीला सांगत असतो की आई मी ठीक आहे ग, मला काही होत नाहीये ग, वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा आता तितक्यात अनामिका तिथे येते आणि नाक खुपसते. म्हणजे अगदी असं ती जेव्हा हे सगळं बघते ना तेव्हा आता येते आणि अगदी काळजी, म्हणजे मला किती काळजी आहे, मी किती विचार करते असं दाखवत असते. म्हणजे थोडक्यात सगळ्या गावाची काळजी फक्त हिलाच असं तिला प्रूफ करायचं असतं आणि तसंच ती काहीतरी दाखवत असते. तर आता होतं असं की ती येते, अगदी काळजीत आणि प्रेमाने विचारायचं नाटक करते. सांभाळून जा हा सोहम, तू काही खाल्लंस का? तसाच जाऊ नकोस हा, उगाच तुला प्रॉब्लेम व्हायचा. आणि हो, हल्ली खूप दमतोयस तू, प्रॉपर वेळच्या वेळी खाऊन घेत जा, निदान दुपारच्या वेळेस ज्यूस तरी पिऊन घेत जा. तेव्हा आता रजनी म्हणते, बघ बघ सोहम, किती काळजी करते अनामिका तुझी. खरंच रे, तुझी काळजी घेत जा. अरे तू बाहेर जातोस पण आमच्या जीवाला घोर लागून असतो. आधी तरी फक्त माझ्या जीवाला लागत असेल, पण आता तुझी बायको आहे, तिच्याही जीवाला घोर लावून जातोयस तू. तेव्हा आता सोहम म्हणतो की हो गाई, मला तुमचं सगळं म्हणणं कळते आणि तुमची काळजी सुद्धा. सोहमला आता अनामिकाचं एवढं गोड बोलणं काही पचत नसतं. म्हणजे बंद खोलीमध्ये अनामिका काहीतरी वेगळं दाखवत असते आणि ओपनली काहीतरी वेगळं दिसत असतं. म्हणजे नक्की गडबड काय आहे असा सोहम विचार करतो. म्हणजे सगळ्यांसमोर अनामिका खूप काळजी दाखवते, पण बंद खोलीमध्ये ती खूप तिरस्कार करते माझा, असा तो विचार करत असतो. पण शेवटी आता ते लक्ष न देता अनामिका म्हणते, ये सोहम चल बरं, ब्रेकफास्ट करून घे पटकन. तेव्हा आता सोहम रजनीशी बोलत असतो. तितक्यात सोहमची चहा जी डायनिंग टेबलवर ठेवलेली असते त्यामध्ये अनामिका काहीतरी डोस मिसळताना दाखवते, म्हणजे डोस मिसळताना दाखवलेलं असतं. तेव्हा अनामिका त्याच्या चहामध्ये काहीतरी मिक्स करत असते आणि या गोष्टीची कोणालाही कल्पना नसते. अनामिका तो डोस मिक्स करते आणि लगेच सोहमला म्हणते, सोहम चल बरं काहीतरी खा, तुला लगेच बरं वाटेल. आणि हो, दुपारचं पण काहीतरी खाऊन घेत जा, एकतर आम्ही नसतो बघायला, स्वतःची काळजी करत जा. आता अनामिका एवढं बोलत असते, सगळ्यांना असं वाटत असतं की अरे वा, अनामिका किती काळजी करते.
तेवढ्यात आता अनामिका म्हणजे दुसरीकडे आता सोहम वगैरे जातो ऑफिसला सगळ्यांचा निरोप घेऊन. सगळे सोहमला ऑल द बेस्ट करतात कारण तो त्याचा पहिला दिवस असतो. अद्वैत सुद्धा आता स्पेशली सोहमला बोलतो की सोहम ऑल द बेस्ट. ओके. तितक्यात आता दुसरीकडे अनामिका आणि निलेशचा गुप्त संवाद होत असतो. तो म्हणजेच अर्थातच कोणाबद्दल असणार आहे, सोहम बद्दलच होत असतो. ते म्हणजे असं की आता म्हणजे थोडक्यात होतं असं की अनामिका लगेच बाजूला येते आणि निलेशशी एकदम गुप्त संवाद करते. अनामिका बाहेर म्हणजे आता सोहम जेव्हा जात असतो ना तेव्हा अनामिका त्याला बाहेरपर्यंत सोडायला येते. सगळ्यांना वाटतं वा 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 अनामिका किती चांगली बायको आहे, बघा बघा किती काळजी करते वगैरे वगैरे. बट ऍक्च्युली जेव्हा अनामिका सोहमला बाहेर सोडायला येते आणि सोहमला बाहेर रवाना करते तेव्हा लगेच ती आता निलेशशी बोलू लागते गुपचूप फोनवर. आणि आता अनामिका म्हणते, निलेश मी दररोज त्याला ना औषधांचा डोस देते, म्हणजे त्याच्या चहामध्ये रोज काही ना काही मिसळते. काही दिवसात ना त्याचा मेंदू अगदी गोंधळायला लागणार आणि मग सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर येऊन जाईल. हा म्हणजे त्याच्या हिस्स्याची नाही हा, बाकी इतर सगळी सगळी सगळी. शेवटी आता मग चांदेकर कुटुंब माझ्या पायाशीच येईल, माझे पाय धरेल. तेव्हा आता निलेश तिकडून म्हणतो की अनामिका पण जरा जपून, कारण घरात इतर लोक तुझ्यावर लक्ष ठेवू नये. बघ मी लास्ट टाइम जेव्हा आता सोहमला सोडायला आलेलो होतो ना तेव्हा तुझी ती कला वहिनी आहे ना ती माझ्याकडे अगदी विचित्र नजरेने बघत होती. फक्त तीच नाही, तुझी सासू आहे ना सासू, ती सुद्धा तुझ्यावर खूप लक्ष ठेवून होती. कदाचित ते तुला दाखवत नसतील पण तुझ्यावर सगळ्यांचं लक्ष असतं. त्यामुळे प्लीज जरा जपून, नाहीतर तूही अडकशील आणि मलाही अडकवशील. तेव्हा अनामिका म्हणते की ऐक रे, त्या फक्त घरं सांभाळतात, मला ओळखायला अजून भरपूर वेळ लागणार आहे यांना. अनामिका त्यांना अंडर एस्टिमेट करत असते आणि ऍक्च्युअली कलाच्या लक्षात आलेलं असतं अनामिकाची काहीतरी गफलत चाललेली आहे. आणि इकडे अनामिका म्हणते की नाही नाही असं काही होणार नाही, मी एवढी पातळ यंत्री बाई आहे ना की मी सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ झोकलेली आहे. एवढंच नव्हे तर सगळ्यांना मी एवढ्या पद्धतीने उल्लू बनवलेलं आहे ना की माझ्याशी बोलताना सुद्धा सगळे ना असं त्यांना वाटतं की नाही अनामिका किती सच्चाईची मूर्त आहे. पण खरं यांना कोण सांगणार आहे, फॉल्ट माझ्यात नाही, फॉल्ट यांच्या सोहम मध्येच आहे. सगळी चूक ना सोहमचीच वाटते घरात. म्हणजे मी सगळ्यांना एवढं माझ्या मागे वेडं केलेलं आहे आणि काय काही बोलतोयस तू की असं सगळं होईल आणि माझ्यावर संशय येईल, मग मला सगळे दोषी ठरवतील वगैरे वगैरे. या सगळ्या बाता आहेत बरं का, बाता आहेत फक्त या. असं वास्तविकतेत काहीही नाहीये निलेश. तुला फक्त जेवढं सांगितलं जाईल ना तेवढंच काम कर. तर आता दुसरीकडे अनामिका निलेशला असं खडसावते आणि त्यांच्यातलं बोलणं संपतं. दुसरीकडे आता सोहम जेव्हा त्या आर्ट गॅलरीला गेलेला असतो तेव्हा तिथे त्या प्लेसला ना सोहम सगळ्यांशी बोलत असतो, तिथल्या डीलर्सशी, त्याच्या पेंटिंग्स बद्दल सगळे त्याचं कौतुक करत असतात आणि त्याच संदर्भात त्याची चर्चा चाललेली असते सगळ्यांशी छानपैकी बोलून चालून मोकळेपणाने. तेवढ्यात आता इतक्यात सोहमला हळूहळू चक्कर यायला लागते आणि कला आणि अद्वैत म्हणजे तिथे आता हजर होणार असतात कारण ते एक्झिबिशन भरपूर मोठं असतं. त्यामुळे आता सोहमला तिथे चक्कर येते आणि सोहम जमिनीवर कोसळतो. म्हणजे भर दुपारी सगळे गप्पा मारत असताना हे सगळं होतं आणि कला आणि अद्वैत तिथे 10-15 मिनिटात पोहोचतात. तितक्यात आता सोहमचं डोकं खूप जड झालेलं असतं. सोहमला तिथले लोक लगेच जागचं उचलतात आणि म्हणतात, सर तुम्ही बरे आहात ना, काही झालेलं नाहीये ना, म्हणजे एव्हरीथिंग ऑल राईट. तेव्हा आता सोहम सगळ्यांना सांगत असतो की हो ठीक आहे मी बरा आहे. तितक्यात आता कला आणि अद्वैत तिथे पोहोचतात आणि अद्वैत सोहमला असं कोसळलेलं बघून जरासा घाबरतो. म्हणजे अद्वैतला खूप काळजी वाटत असते सोहमची. आता सोहम म्हणतो, अरे दादा काही नाही, माझं डोकं आहे ना थोडंसं जड झालंय. आणि असं म्हणता म्हणता पुन्हा सोहम आता बेशुद्धच पडून जातो. म्हणजे थोडक्यात आधी तरी सोहमला थोडेसे चक्कर आलेले असतात पण आता सोहम पूर्णच बेशुद्ध पडून जातो. कला म्हणते, सोहम सोहम डोळे उघड बरं, सोहम काय झालं तुला. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, नक्कीच काहीतरी गडबड आहे खरे. दिवसेंदिवस ना तो असंच म्हणतो. अगं त्या दिवशी पण तो आता मला घराबाहेर आता जेव्हा आम्ही रात्री जेवणानंतरून फिरत होतो ना तो असंच म्हणत होता की डोकं जड पडतंय, काहीतरी गडबड नक्कीच आहे. दिवसेंदिवस ना असंच होत चाललंय त्याचं. मला असं वाटतं खरे की आपण त्याला डॉक्टरकडे घेऊन जायला हवं. तेव्हा कला सुद्धा आता अद्वैतला म्हणते की हो चांदेकर, हा असा म्हणजे सॉरी हो चांदेकर, हा असा हलगर्जीपणा करून चालणार नाही, नाहीतर ना त्याच्या जीवावर बेतेल ह्या गोष्टी खूप कठीण होऊन बसतील. कारण मला आता त्याची खूप काळजी वाटायला लागली आहे रे. म्हणजे ना नक्कीच काहीतरी गफलत होते असं मला वाटतंय. हल्ली त्याचं वागणं सुद्धा खूप बदललेलं असतं. तो कधीच असं वागत नाही. जेवण सुद्धा वेळेवर करतो, ब्रेकफास्ट वेळेवर करतो. हल्ली ना त्याचं असं झालंय की तो थोडासा जेवतो पण जेवल्यानंतरही त्याला भरपूर त्रास होत असतो आणि माझ्याच्याने काही हे बघवत नाहीये. मला असं वाटतं की आपण घरी न सांगता डायरेक्ट त्याला डॉक्टरकडे नेलं पाहिजे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, खरे बरोबर बोलतेस तू, कारण घरी सांगितलं तर अजून घरचे वेगळ्या काळजीत पडतील. आई, त्यानंतर रजनी काकी, परत सगळे अजून त्यात म्हणजे आबा परत अजून विचार करायला लागतील. त्यापेक्षा आपण, मला तरी असं वाटतं की परस्पर डॉक्टरकडे नेऊ. डॉक्टर साहेब काय म्हणताय की काय नाही म्हणत ते आता एकदा आधी तपासू आणि मग पुढची प्रोसिजर करू. तुला काय वाटतं. तेव्हा आता कला म्हणते, हो माझंही तेच म्हणणं आहे,
चल जाऊयात. असं म्हणत आता अद्वैत आणि कला दोघंही सोहमला आता डॉक्टरकडे घेऊन जात असतात. डॉक्टरकडे नेताना सुद्धा सोहमला अजिबात शुद्ध नसते आणि आता सोहमची अशी अवस्था बघून अद्वैतला खूप वाईट वाटत असतं. अगदी रडवेल्या परिस्थितीत अद्वैत आलेला असतो. शेवटी आता डॉक्टरांकडे तो त्याला नेतो आणि ऍडमिट करवून देतो. ऍडमिट म्हणजे थोडक्यात तो बेशुद्ध असतो ना, मग डॉक्टरांना सांगतो की ऍडमिट करण्याची वेळ आली तरीही चालेल, फक्त माझ्या भावाला प्रॉपर ट्रीट करा. तेव्हा आता डॉक्टरांना दाखवल्यानंतरून जेव्हा डॉक्टर प्रॉपर चेकअप सोहमचं करतात आणि त्याच्या चेकअपचे अहवाल घेऊन येतात, तेव्हा डॉक्टरांना सुद्धा झटका बसलेला असतो. म्हणजे थोडक्यात सगळे रिपोर्ट्स घेऊन डॉक्टर जेव्हा समोर येतात, तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्हाला विश्वास होणार नाही, पण मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय झालं डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात, आमच्या पेशंटच्या म्हणजे थोडक्यात सोहम चांदेकर म्हणून तुम्ही ज्यांना कोणाला ऍडमिट केलेलं आहे, अहो त्याच्या रक्तात काही रसायनांचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे थोडक्यात डॉक्टर पुढे बोलतीलच इतक्यात आता कला म्हणते की थोडक्यात म्हणजे रसायनांचं प्रमाण म्हणजे असं काय आहे नेमकं? म्हणजे तो काही अवैध गोष्टींचा व्यसन करतो असं म्हणायचंय का तुम्हाला, किंवा सेवन करतो असं म्हणायचंय का? तेव्हा डॉक्टर म्हणतात, एक्झॅक्ट तसं तर नाही सांगता येणार. थोडक्यात हे कुठल्या तरी जहरासारख्या औषधासारख्या परिणाम आहे. म्हणजे थोडक्यात डॉक्टरांना म्हणायचं असतं की जे काही रसायनाचं प्रमाण जास्त आहे ना सोहमच्या शरीरात, ते कुठल्या तरी जहरासारख्या औषधाचा परिणाम आहे. म्हणजे असं कोणीतरी काहीतरी डेली त्यांच्या खाण्यात किंवा पिण्यात येतंय की जे त्यांच्या शरीरावर जहरासारखा म्हणजे विषासारखा परिणाम करतंय. आणि आता कोणीतरी याला हळूहळू विष देतंय, थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही. कारण माणूस स्वतःहून तर काही अशा गोष्टी करत नाही, कोणीतरी त्यांच्या जेवणातून किंवा त्यांच्या खाद्यपदार्थातून त्यांना विष देतंय असं स्पष्ट होतं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तो तर फक्त घरी जेवतो, बाहेर त्याने खाणं सध्या टाळलेलं आहे. आणि आधी तरी तो मद्यपान वगैरे करायचा, पण जसा त्याचा जॉब रेग्युलर झालाय तसा तो अजिबातच करत नाही. म्हणजे थोडक्यात जसा तो त्याच्या करिअरवर फोकस झालाय, करिअर ओरिएंटेड झालेला आहे, तेव्हापासून तो बाहेर काही खातच नाही. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की जर तो स्वतःहून बाहेर काही खात नाही म्हणजे निश्चितच त्याच्या जेवणात किंवा त्याच्या खाण्यापिण्याच्या आहारात तरी त्याला स्लो पॉयझन देते. तेव्हा हे ऐकताच कलाला धक्का बसतो आणि म्हणते, काय म्हणताय काय डॉक्टर तुम्ही? अहो तो फक्त घरी जेवतो आणि घरी जेवत असताना घरचे त्याला असं का बरं देतील? म्हणजे थोडक्यात त्याच्या जेवणा वगैरे मध्ये घरचे विष वगैरे टाकत असतील असं म्हणायचंय ना तुम्हाला? पण अहो घरच्यांपैकी असं कोणी का करेल? सगळ्यांचा सोहम किती लाडाचा आहे, किती प्रेमाचा आहे, सगळे किती लाड करतात सोहमचे. आणि असं कोण करेल बरं? असं का करेल बरं? आणि तुम्हाला असं का वाटतंय? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा मी चेक करून माझा अहवाल देण्याचं काम केलं, बाकी भरोसा करणं न करणं हे तुमच्या हातात आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे तर थोडक्यात म्हणायला गेलं तर हे सर्रास मर्डरचा प्रकार आहे. म्हणजे सोहमला स्लो पॉयझन देऊन त्याचा जीव घेऊन घेणं आणि हे कोणाच्या लक्षातही येणार नाही ना. कोणाचा तरी हा नक्कीच ठरवून केलेला प्लॅन आहे, पण आपल्या घरात असं कोण करेल खरे? तेव्हा कला म्हणते, बरोबर आहे चांदेकर तुझं. अरे आपल्या घरात असं कोणीही करणं शक्य नाहीये, कारण एवढ्या टोकाचं पाऊल कोणी उचलणार नाही. आणि सोहम तर आपल्या घरात सगळ्यांचाच लाडका आहे, असं कसं शक्य आहे? तेव्हा आता कला डॉक्टरांना विचारते की डॉक्टर साहेब आम्हाला सोहमला आता घरी नेता येईल का? तेव्हा डॉक्टर म्हणतात की त्याच्या बॉडीतून ते जे काही विष पसरलेलं आहे ते डिटॉक्स होणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे थोडे तरी दिवस त्याला आता डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली ठेवावं लागेल. एक काम करा, तुम्ही त्याला ऍडमिट करून घ्या आणि मेडिकलची सगळी प्रोसिजर कम्प्लीट करून घ्या आपल्या हॉस्पिटलची. तेव्हा आता कलाला संकट पडतं. कला अद्वैत दोघं एकमेकांकडे बघत असतात, कारण घरी काय सांगायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला असतो. तेव्हा आता अद्वैत कलाला म्हणतो, खरे आता काय करायचं? घरी सगळ्यांना काय कारण देणार आहोत आपण? तेव्हा कला म्हणते की तू काही काळजी करू नकोस चांदेकर, काही ना काही मार्ग नक्की निघेल. पण ठीक आहे, सुरुवातीला थोडं कठीण जाईल, पण ठीक आहे आपण बघूयात ते. तू एक काम कर चांदेकर, सध्या तरी तू मेडिकल प्रोसिजर इथली काय हॉस्पिटलची प्रोसिजर आहे ती कम्प्लीट करून घे आणि मग आपण घरी काय सांगायचं ते सगळं ठरवू. असं म्हणत आता कला आणि अद्वैत कसं बसं मनावर दगड ठेवून ऍडमिट करून देतात सोहमला. आणि दुसरीकडे आता मेडिकलची सगळी प्रोसिजर आता अद्वैत करतो आणि दोघंही घरी जायला निघतात. दोघंही प्रचंड काळजीत असतात. आता कसे बसे ते घरी पोहोचतात आणि ते घरी पोहोचल्यानंतरून आता रजनी त्यांना विचारते, काय रे तुम्ही दोघंच आलात? सोहम सुद्धा तुमच्या बरोबर येणार होता, तसा त्याचा कॉल होता मला. सोहम मला म्हणाला होता की त्याच्या एक्झिबिशन मध्ये तुम्ही दोघं जाणार आहात म्हणून. तुम्ही एकटेच आलात? सोहम कधी येणार आहे? तेव्हा आता अद्वैत आणि कला दोघांचे चेहरे पडलेले असतात आणि दोघांनीही माना खाली घातलेल्या असतात. दोघांनाही काय बोलावं ते सुचत नसतं, कारण तशीच काहीशी गत झालेली असते. बोलण्याला त्यांना जागाच काही उरलेली नसते.
रजनी म्हणते, अरे तुम्ही गप्प का आहात, बोला ना काहीतरी. एक्झिबिशन कसं झालं, त्याचे पेंटिंग्स कसे होते. इतक्यात आता आबा विचारतात, अद्वैत, कला. हो, अरे रजनी काहीतरी विचारते तुम्हाला दोघांना, बोलणार आहात की नाही. तेव्हा आता आबांच्या अशा बोलण्यावर कला म्हणते, म्हणजे थोडक्यात कलाची इच्छा नसताना सुद्धा कला सांगते की आबासाहेब, तिथे एक्झिबिशनच्या ठिकाणी सोहमला चक्कर आली होती आणि आम्हाला त्याला ऍडमिट करायला लागलं. तेव्हा आता रजनी म्हणते, अगं पण तो सकाळी तर अगदी व्यवस्थित गेला होता, खाऊन पिऊन गेलेला होता, मग असं अचानक कसं झालं. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात, बरं मग डॉक्टरकडे नेलं तर काय म्हणाले डॉक्टर, आणि आता सोहम कुठे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की डॉक्टरांनी त्याला ऍडमिट करून घेतलेलं आहे आबा, त्याला ठेवून घेतलं त्यांच्याकडे. तेव्हा आबासाहेब म्हणतात, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. काय झालं त्याला, सोहमला अचानक अशी तब्येत कशी बिघडली. आता हे सगळं बोलणं चाललेलं असताना अनामिका तिथे नसते. आता अनामिका हळूच तिच्या खोलीच्या बाहेर येते आणि हे सगळं बोलणं ऐकत असते आणि आता सगळ्यांसमोर ड्रामा करू लागते. काय काय झालं माझ्या सोहूला, अचानक कसं काय काय तब्येत बिघडली आहे. हो, सकाळी तर तो अगदी चांगला गेला होता अद्वैत दादा, मग आता असं अचानक त्याला काय झालं. कला वहिनी, सोहमला काही बरं वाईट होणार नाही ना, त्याची तब्येत बरी आहे ना, म्हणजे मला खूप काळजी वाटायला लागलेली आहे. अहो सकाळी तर तो चांगला गेला माझ्याशी. आता अनामिका असाच ड्रामा करत असते. तेव्हा कला म्हणते, अनामिका शांत हो, किती काळजी करशील, थांब जरा, शांत हो. ऍक्च्युली खरं तर आम्हालाही नाही कळलेलं आहे, पण डॉक्टर म्हणाले की त्याच्या रक्तात काहीतरी जहरासारख्या औषधांचा परिणाम झालेला आहे, म्हणजे त्याला कोणीतरी आपल्याच घरातून स्लो पॉयझन देण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आबा म्हणतात, कले, अगं तू काय बोलतेयस, आपल्या घरातून असं कोणी कशाला करेल. तेव्हा आता नैना म्हणते, कला तुला अक्कल आहे का ग, तू काय बोलतेयस त्याचा. तेव्हा रोहिणी म्हणते, म्हणजे तुला थोडक्यात घरामध्ये कोणाकोणावर संशय येतोय, आपल्या घरामध्ये अशा गोष्टी कधीच होत नाही. तेव्हा कला म्हणते, अरे हो हो, तुम्ही सगळे शांत व्हा. माझं असं म्हणणं आहे की सोहम बाहेर कधीच काही खात नाही, काही पितही नाही, इतका तो पथ्य पाणी आता पाळायला लागलेला आहे. डॉक्टर म्हणाले की त्याच्या रक्तात स्लो पॉयझन आढळलेलं आहे, मग कोण करेल बरं असं. तेव्हा आता रोहिणीला शांत करत कला म्हणते की रोहिणी मॅडम, मी घरात कोणालाही ब्लेम करत नाहीये किंवा कोणालाही पर्सनली टार्गेट करत नाहीये, मी फक्त माझ्या मनातली गोष्ट बोलून दाखवतेय. तेव्हा आता रोहिणी म्हणते, हो मग तसं मुद्देसूदपणाने मांडावं ना आपलं बोलणं. तेव्हा आता हळूहळू कला जेव्हा या सगळ्या गोष्टी घरच्यांना सांगते तेव्हा घरचे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात, पण तरी सुद्धा आता सगळे खूप हिमतीने काम घेत असतात आणि सगळे आता सोहमला बघण्यासाठी हॉस्पिटलकडे धाव घेत असतात. तर दुसरीकडे आता नयना अगदी विचारात पडते, हे सगळं अचानक कसं झालं. सोहम, जो की अगदी आता थोड्या दिवसांपूर्वी व्यसनाधीन झालेला होता, तो नॉर्मलही झाला आणि अचानक आता त्याला हे कोणीतरी स्लो पॉइझनही देण्याचा प्रयत्न करतोय. हे थोडंसं सस्पिशियस नाही वाटत आहे का. नयनाला पहिला संशय कलावर असतो, कारण कला सकाळी स्वयंपाकघरात असते नेहमी. तेव्हा आता नयना हे कोणाला न बोलता आपल्या घराचे सीसीटीव्ही फुटेज चेक करायला घेते. नयनाला असं वाटतं की कला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप भाग घेते. असं तर नाही ना की कलाचा या सगळ्यामध्ये सहभाग आहे आणि कलाला कोणाला तरी ब्लेम करायचंय. एक मिनिट, कलाला असं तर नाही ना की मला ब्लेम करायचंय, म्हणजे घरच्यांच्या नजरेत मी वाईट होईल. तसं म्हणायला गेलं तर सोहम सोबत माझा काहीही कॉन्टॅक्ट नसतो, तो केव्हा जातो केव्हा येतो मला माहितही नसतं. तेव्हा आता असं कशाला असेल. तेव्हा आता या भीतीपोटी नयना सीसीटीव्ही फुटेज चेक करते. किचनमध्ये सामान लावत असताना टीव्हीवर एक जुना क्लिप USB आढळतो, म्हणजे नयनाला सापडतं असं. जेव्हा नयना हे सगळे कामं करत असते तेव्हा नयनाला आठवतं आणि नयनाला तो USB सापडतो. आता नयना म्हणते, हा बघ, अनामिका काहीतरी बाटलीमध्ये मिसळताना दिसते आणि तेच चहामध्ये टाकते. हे सगळं काय चाललंय. तेव्हा आता नयना हा विचार करत असते, म्हणजे नयना जेव्हा तो USB लावून लॅपटॉपवर तो फुटेज चेक करत असते तेव्हा नयनाला हे सगळं दिसतं आणि नयना अगदी चकित होते. नयना विचार करते की हे सगळं काय चाललंय, काय होतंय हे नक्की, काय प्रकार असेल हा. अनामिका असं बाटलीत काय मिसळते, म्हणजे थोडक्यात पाण्याची बॉटल असते ती सोहमची आणि सोहमच्या पाण्याच्या बॉटलमध्ये अनामिका काहीतरी टाकत असते आणि तेच ती चहामध्ये सुद्धा ड्रॉप्स टाकत असते. आता नयना तोच विचार करते की हे नक्की चाललेलं काय. तेव्हा आता नयना न राहता ते फुटेज अद्वैतला दाखवते आणि अद्वैत म्हणतो की थोडक्यात अगं स्पष्ट होतंय नयना, हे सगळं कारस्थान अनामिकाच करते, पण अनामिकाकडे बघून असं वाटत नाही की अनामिका असं काही पाऊल उचलेल. तेव्हा आता नयना म्हणते की जसं दिसतं तसं नसतं अद्वैत, मला सुद्धा आता कलावर सुरुवातीला संशय होता, त्यामुळेच मी खरं तर हे फुटेज चेक करायला घेतलं होतं, पण कला तर पूर्णतः निष्पाप सापडून अनामिकाच खरी दोषी आहे. तेव्हा आता अनामिकाची ही बाजू अद्वैत अख्ख्या घरासमोर आणतो आणि अख्ख्या घरासमोर आता अनामिकाचे दिंडवडे काढू लागतो. तेव्हा आता रजनी म्हणते की काय झालं अद्वैत, एवढ्या आरडाओरड का करतोय. तेव्हा अद्वैत म्हणतो की सोहमच्या या अशा अवस्थेला जबाबदार दुसरं कोणी नसून आपल्याच घरातला व्यक्ती आहे. तेव्हा आता रजनी म्हणते, अरे असं काय बोलतोयस, आपल्या घरात असं कोणी का करेल, सगळ्या तर किती हितचिंतक आहेत. आता यावर अद्वैत म्हणतो की जे ऑलरेडी सोहमचे घरचे आहेत तेच हितचिंतक आहेत, बाहेरून आलेले नाहीयेत. तेव्हा आता रजनी म्हणते, तुला काय बोलायचंय, जरा स्पष्ट बोलशील का. तेव्हा आता सरोज पण म्हणते की प्लीज अद्वैत, तुला जे बोलायचंय ते जरा स्पष्टच बोल. तेव्हा आता अद्वैत म्हणतो
की या सगळ्या मागे अनामिकाचा हात आहे. आणि अद्वैत सगळ्यांसमोर पुरावे सादर करतो. तेव्हा आता रजनी अगदी रागात येते आणि चिडते. ती म्हणते, अनामिका, तू माझ्या मुलाला विष देत होतीस, तेही रोज. का ग असं केलंस तू? अगं, तो किती अतोनात प्रेम करतो तुझ्यावर आणि तू त्याच्यावर ब्लेम्स टाकत होती. माझा मुलगा शेवटपर्यंत रडत होता. म्हणजे थोडक्यात या सगळ्यामध्ये तुझाच हात आहे. तेव्हा आता यावर सरोज म्हणते की तू एकटीच नाहीयेस यात, निलेश पण तुझ्या सोबत आहे, बरोबर? तेव्हा आता जेव्हा अनामिका सरोजच्या तोंडून हे ऐकते तेव्हा ती खूप चकित होऊन जाते. सरोज म्हणते, काय विचार करतेस अनामिका? मला हे सगळं कसं माहित पडलं असं? अगं, तुला आणि निलेशला बाहेर भेटलेलं बघितलं होतं मी परवा. मी विचार करत होती की नक्की काय चाललंय, पण 5 मिनिटं सुद्धा लागले नाही ग मला त्या मुलाबद्दल माहिती काढायला. आणि मग तेव्हाच मला तुझी वास्तविकता कळली. तुला लाज नाही वाटली आमच्या घरातल्या मुलासोबत असा खेळ करताना? अगं, तो किती निराग असेल. हा, तेव्हा आता अनामिका सुरुवातीला नाही नाही म्हणत असते, पण सगळ्यात शेवटी आयडेंटिटी म्हणते, हो, मीच केलं हे सगळं. कारण या घरात मला कुणीच हवं तेवढं अटेन्शन देत नव्हतं. पण आता या घरावर फक्त माझा हक्क राहणार आहे. काय तुमचा सोहम माझ्या मागे वेडा आहे. तुम्ही त्याला कितीही माझ्याबद्दल भरवलात ना, तरी तो अनामिका अनामिका करतच येणार आहे. त्यामुळे आता तो मेला काय आणि जिवंत राहिला काय, मला याच्याशी काही फरक नाही. पण कॉलेजमध्ये त्याने जी वागणूक मला दिलेली होती त्याचाच बदला घेण्यासाठी मी या घरात आलेले होते, बाकी काही नाही. आणि मी माझा सूड घेतला. मी सक्सेसफुल झालेली सुद्धा आहे. आणि आता सळो की पळो करून सोडलेलं आहे मी सोहमला. सोहमला असंच विष देत देत मी जीव घेणार आहे त्याचा. आणि नंतर या घरावर सर्वत्र माझं राज्य मिळवणार आहे. तेव्हा आबा म्हणतात, अनामिका, जराही लाज नाही वाटत का ग तुला हे सगळं बोलताना? तेव्हा आता कला अनामिकाच्या जवळ जाते आणि तिचं मुस्काट फोडते. कला म्हणते, तुला लाज नाही वाटत का ग हे असं वागताना? काय बिघडवलं होतं तुझं सोहमने? अगं, किती व्यवस्थित राहत होता तो. काही त्रास होता का तुला त्याचा? आणि तू मात्र सगळ्यांसमोर असं विक्टिम कार्ड प्ले करत होतीस. ते काही नाही. चांदेकर, तू जे मला फुटेज दाखवलं होतं ना, मी कुठलाही विचार न करता ते पोलिसांना दिलेलं आहे. आणि ते सगळे पुरावे आता पोलिसांना दिले, त्यामुळे पोलीस कधीही इथे पोहोचत असतील ही अटक करायला. तिथे आता पोलीस तिथे येतात आणि म्हणतात, मिसेस अनामिका सोहम चांदेकर, यू आर अंडर अरेस्ट फॉर अटेम्प्टेड मर्डर. तेव्हा आता जेव्हा हे सगळं अनामिकावर बेततं तेव्हा अनामिका खूप घाबरून जाते. आणि सोहम तर हॉस्पिटलमध्ये असतो, सोहमला काही माहित नसतं. अनामिका म्हणते, मी काहीच नाही केलंय, तुमच्याकडे पुरावा काय आहे? तेव्हा तिथले ते पोलीस म्हणतात, आमच्याकडे पुराव्यासकट तुमच्या निशी केस आलेली आहे, गुपचूप इथे चला. तितक्यात आता अनामिका सगळ्यांचे हातपाय जोडू लागते. रजनी म्हणते, तू असं करशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं अनामिका. अगं, मी माझ्याच मुलाला तुझ्यामुळे दोष द्यायला निघालेली होती, पण त्याचा तर यात खरं बघता काहीच दोष नव्हता. खरी सूत्रधार तर तूच होतीस. कुठे भरशील एवढं पाप? तेव्हा आता अनामिका खूप वाईट वाटत असतं, खूप रडत वगैरे असते. पण सगळ्यात शेवटी जेव्हा तिला सगळे धक्के मारून घराबाहेर काढतात तेव्हा अनामिका म्हणते, सोहम खूप साधा होता, म्हणूनच मी त्याला फसवू शकले. पण मी आता जेलमध्ये जात असली तरी याचा अर्थ असा होत नाही की मी माझे प्रयत्न बंद करेन. सोहमला मी बर्बाद करण्याचा निश्चय केलाय आणि ते मी पूर्ण करूनच राहीन. मग काहीही झालं तरी सुद्धा मी हार मानणाऱ्यांमधली नाहीये, असं अनामिका म्हणजे खडसावून सगळ्यांना जात असते. आता सगळ्यांना चिंता लागलेली असते की अनामिका पुढचं पाऊल काय असेल. तेव्हा आता कला आणि अद्वैत घरात सगळ्यांना सांत्वन देत असतात आणि म्हणतात की ठीक आहे, जे झालं ते झालं, आता आपण आपल्या सोहमकडे लक्ष देऊयात. आणि अशा प्रकारे आता सगळे सोहमवर फोकस करतात आणि सगळ्यांना कळतं की सोहमची आतापर्यंतच्या झालेल्या चुकांमध्ये काहीही चूक नसते. थोडक्यात अनामिकाचं खरं रूप उघडलं, सोहम बचावला, पण या अनुभवाने सगळं घर हादरून गेलंय. प्रेम, विश्वास आणि नात्यांचं जे गुंफण आहे त्याला कधी कोण फसवेल याचा भरोसा नसतो, पण शेवटी सत्य जिंकतं. तर मित्रांनो, तुमच्यासोबतही असा काही इन्सिडेंट झालाय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण प्रत्येकाला अनुभवायला एकदा तरी हे असं मिळालेलंच असतं. आणि तसं म्हणायला गेलं तर प्रत्येकाला असा अनुभव एकदा तरी मिळायलाच हवा, म्हणजे माणूस जगायला शिकून जातो या सगळ्या गोष्टीतून. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगत असताना तुम्ही आजच्या व्हिडिओमधला सगळ्यात जास्त कुठला पार्ट तुम्हाला आवडला हे सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, कालच्या व्हिडिओला खूप एक छानशी कमेंट आलेली, माया क्षीरसागर असं म्हणून कोणाची तरी कमेंट आलेली आहे. त्या म्हणतात की तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात आणि तुम्ही खूप छान बोलता, ऐकायला खूप छान वाटतं. अरे थँक्यू सो मच. मित्रांनो, तुमचंही असं मनोगत जर तुम्हाला काही व्यक्त करावं असं वाटत असेल तर प्लीज कमेंट्समध्ये सांगत चला. आणि मला खूप आवडतं आणि खूप प्रोत्साहन मिळतं जेव्हा तुम्ही सगळे असं काही सांगता. आणखीन हिंमत येते की आपल्या प्रेक्षकांसाठी आणखीन काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं वाटत असतं. त्याचबरोबर वैभव कुष्टे, विजय गावडे, त्यानंतरून आणखीन आहेत गुरु म्हणून कोणीतरी आहेत. म्हणजे विजय गावडे म्हणतात की खूप छान प्रकारे आपली सांगण्याची पद्धत आहे, थँक्यू सो मच. त्यानंतर आहे साधना शेट्टी,
त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की खूप छान सांगता. माय गॉड, थँक्यू सो मच. तुमचं असंच प्रेम राहू देत माझ्यासोबत. थँक्यू साधना. त्यानंतर आहे वैभव कुष्टे यांची परत खूप छानशी कमेंट आहे. त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की आवाज छान आहे. त्यानंतर रुद्र पाटील, ते कर्जतचे आहे तसं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही सगळे कुठून कुठून माझा व्हिडिओ बघताय हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. रुद्र पाटील हे कर्जतवरून सांगताय की खूप छान सांगताय. थँक्यू सो मच. त्यानंतर आहे यश, ते सुद्धा म्हणताय की खूप छान सांगताय. ओ माय गॉड. यश देशपांडे, यशस्वी देशपांडे असं आहेत. थँक्यू सो मच. मीना खामकर आहे, ते सुद्धा म्हणतायत की खूप छान भाग आहे आजचा. छाया राजगुरू, उज्ज्वला भाटे, त्यानंतर आहेत कस्तूरचंद छाजेड, ओके, भारती वडनेरकर, त्यांचं सुद्धा हे म्हणणं आहे खूप छान सांगते. थँक्यू. असंच प्रेम असू देत. कविता पाटील म्हणून आहे, त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे. शैलजा आहेत, त्यांना सुद्धा मालिका आवडते. कविता इंदुरकर, महामुनीर, सुरेश माटेकर, अंजली, सुवर्णा आगवणे, संध्या शेट्टी, त्या आहेत नालासोपाऱ्याच्या. त्यानंतर आहेत अंजली खरात, उषा चव्हाण. सगळ्यांचं म्हणणं हेच आहे. अंजली खरात आहेत वरळी, मुंबई येथल्या, आणि त्या सिरियल बद्दलचं त्यांचं मत व्यक्त करताय. त्यांना कला अद्वैतची जोडी खूप आवडते. तर मित्रांनो, तुमचं प्रेम असंच राहू देत. मला खूप छान वाटलं कालच्या व्हिडिओच्या कमेंट्स वाचून. असंच प्रेम राहू देत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सो दॅट तुम्हाला असे डेली अपडेट्स मिळत राहतील. आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.